श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी तुमच्या सदैव तुमच्या पाठीशी उभे राहो, तुमचे घर धनधान्याने भरून जाओ, हाच स्वामींकडे मी प्रार्थना करते की स्वामी सर्वांना सुखी ठेवा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला वाटत असेल की हा ऑनलाईन संदेश आहे आणि असं काही होत नाही, स्वामी आमची दुःख दूर करत नाही, पण असं नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचे पाप हे भोगावे लागतात आणि त्याचनुसार स्वामी आपल्याला मार्गदर्शन करतात. तुम्हाला वाटत असेल की हा ऑनलाईन संदेश आहे, आपण कशाला बघावा, पण स्वामी याच माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. काहीतरी नवीन मार्ग तुम्हाला दाखवत असतात. स्वामी पण प्रयत्न करतच असतात की आपल्या भक्तांना कुठलाच त्रास व्हायला नको, असे स्वामी सतत काळजी करत असतात आणि सदैव आपल्याला मार्गदर्शन करतात. स्वामी म्हणतात, बाळा, या आठवड्याच्या शेवटी तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहे ती प्राप्त होणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू प्रार्थना करत आहात ती पूर्ण होण्याची योग्य वेळ आली आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या हातून चूक झाली असेल तर जास्त विचार करू नको व आमच्याशी बोल, आम्हाला मदतीसाठी आवाज दे. आम्ही स्वतः तुझ्याकडे येऊ, स्वतःला दोष देत बसू नकोस. मी तुला साथ द्यायला येथे उभा आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. आज रात्री तुम्ही झोपण्याआधी जी प्रार्थना करत होतात ते देव देईल. ते वैभवशाली असेल, ते तुमच्या जीवनातील सर्व कष्ट दूर करील. हा तुझा विचार व आशीर्वाद प्राप्त करण्याचा दिवस आहे. आज तुझे स्वप्न पूर्ण होणार आहे. जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्हाला असं वाटते की परमेश्वर आपलं ऐकत नाही. परमेश्वराचं लक्ष आपल्याकडे नसते. दुःख कमी करणार आहे. तुमची परीक्षेची वेळ संपली आहे. आता तुझी प्रार्थना स्वीकारल्या जाणार आहे. चांगले आरोग्य, चांगली नोकरी, तुला स्वतःचे घर, तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे देवदूत गुप्त रूपात काम करत आहेत. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व स्वामींचा जयघोष टाईप करा. ज्याला गरज आहे त्याला शेअर करा. भाग्यवंत ठराल. आपलं मन नेहमी शांत ठेवा आणि योग्य आशीर्वादाची वाट पहा. आपण जी स्वप्न बघतो की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी असं वाटतं, तेव्हा आपल्याला त्या स्वप्नाच्या पाठीमागे लागावे लागते. ते कार्य करावे लागते की आपले स्वप्न पूर्ण होणारच. जी झोपताना स्वप्न पाहतात ती पूर्ण होत नाहीत, पण जी त्यावर काम करतात त्यांची स्वप्न पूर्ण होतात. स्वामी म्हणतात, मी त्या व्यक्तीच्या सोबत असतो की जी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात आणि प्रामाणिकपणे काम करतात. आपले मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ होते त्यावेळी शांत राहावे. कुणाचेही काहीही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करा. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत कायम असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं. काही वेळ आपल्याला काहीच गोष्टी त्यांना शिकवाव्याच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विस्करून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नाचे उत्तरे आपल्याला अगदी सहज जगत्या मिळतात. खूप काही शिकवायस मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करावे. हा एक चांगला मार्ग आहे. एखाद्या व्यक्तीचा खूप राग येत असेल, तिरस्कार वाटत असेल, तर मग आठवा ती व्यक्ती तुमच्या पडत्या काळात तुमच्याशी कशी वागली असेल. अजूनही राग येत असेल तर कायमचे त्या व्यक्तीला दूर करा. हे तुमच्या हिताचं असेल आणि तसे करता येणे शक्य नसेल तर विश्वास ठेवा, तुम्ही भाग्यवंत आहात. तुमची सुख दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्यासोबत कोणीतरी आहे. ज्याच्यासोबत कोणीतरी आहे त्याच्यासोबत त्याचे कुटुंब आहे. तो या विश्वातील पुण्यवान आत्मा आहे. आपणास परमेश्वराने दिलेला मानव जन्म हा फार महत्त्वाचा आहे. त्याचा सदुपयोग करावा. श्री स्वामींच्या नामस्मरणात आपले मन गुंतवावे. खूप राग आल्यास श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. शांत ठिकाणी जाऊन बसावे. झालेल्या घटना विसरून जाव्यात, त्या पुन्हा पुन्हा उगाडत बसू नयेत. आपली अडचणीवर मात करण्यासाठी प्रत्यक्ष स्वामी समोर आपलं दुःख मांडा. आपल्या चुका न भिता न लाजता
समाजाची पर्वा न करता स्वामींसमोर कबूल करा. भिवू नकोस. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. या दिव्य नामानेच रोज अर्धा तास एका जागेवर बसून मोठ्या आवाजात स्मरण करा. जास्त वेळ केले तर अतिउत्तम. यामुळे स्वामी समर्थांची कृपा होऊन त्या व्यक्तीचे कल्याण होते. घरातील संकट दूर होतात. आता स्वामींचे नामस्मरण का करायचे? आपण ओळखीच्या माणसास हाक मारली की तो आपला आवाज ओळखतो आणि हाकेला ओ देतो. तसेच या विश्वात स्वामींनी आपला आवाज त्यांच्या ओळखीचा करायचा. यासाठी नामस्मरण हे खूप जरुरी आहे. नामाला पुण्य मानून नामस्मरण करावे, म्हणजेच हृदयातील आत्मा साक्षी रूपाने प्रकटतो. मानवाची तगमग थांबवायचे शिकण्यासाठी श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू करावे. स्वामी भक्ती हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गाच्या पासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे. प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता काळजी आहेच, ती दूर करण्याची शक्ती नामस्मरणात आहे. भीतीमुक्त होण्याचे संपूर्ण रहस्य हे समर्थ नामात आहे. आज अनुभव प्रत्येकाने घ्यावा. घरात मंगल कार्य आहे, तुम्ही सर्वांना बोलवता, कारण ज्यासाठी मंगल गोष्ट आहे त्याच सर्व उपस्थितीचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा. म्हणूनच अगदी तसंच जेव्हा एकत्र नामस्मरण करता तेव्हा कोटी कोटी दिव्य ऊर्जा शक्ती तयार होतात आणि ज्या ज्या नकारात्मक लहरी आहेत त्यांना संपवून टाकायला सहज मदत होतो. आता आपण अडचणीत आहोत, दुःखात आहोत आणि त्या टायमाला स्वामींचे नामस्मरण करतो तर हा आपला स्वार्थ झाला. आपण दुसऱ्यालाच दोष देतो, आपण दुसऱ्याला नावं ठेवतो, पण आपण स्वतः काय करतो याच्याकडे आपलं लक्ष नसते. आपण गरज पडली, दुःखात असलो, कष्टात असलो की स्वामींचे नामस्मरण करतो आणि जेव्हा खूप आनंदात असतो, आपल्याकडे सर्व काही सुखसुविधा उपलब्ध असतात, तेव्हा आपण देवाला आठवणसुद्धा करत नाही. तेव्हा आपल्याकडे वेळ नसतो. मग दुःखात आपल्याकडे देवानी बघितलं नाही किंवा दुःख दूर केले नाहीत तर मग आपण देवालाच दोष देतो की स्वामी माझं ऐकत नाहीत. स्वामी म्हणतात, अरे मी सर्वांसाठी सारखाच आहे. मी सर्वांच्या प्रार्थना ऐकत असतो आणि प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार मी फळ देत असतो. मी कोणाला जास्त किंवा कमी देत नाही. ज्याचे त्याचे कर्मानुसार मी सर्वांना फळ देतो. स्वामी म्हणतात, सदैव नामस्मरण करा, स्वार्थपणा सोडा आणि सुख असो किंवा दुःख असो स्वामींचे नामस्मरण करा. सुखात नामस्मरण केले तर दुःख यायला जागाच राहणार नाही. सदैव अविरत स्वामींचे नाव घ्या. नामस्मरण करणे म्हणजे स्वामींवरची प्रेम भक्ती दर्शवते. सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना. भेटूया अशाच नवीन संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ.